आता आपण इंटरव्हेनिंग वॉवेल आणि त्यांच्या पोझिशन पाहू. तर दोन स्ट्रोकच्या मधात पहिला, दुसरा आणि तिसरा वॉवेल जर आला तर तो आपण कसा रिप्रेझेंट करतो ते बघूयात. जर अशा आउटलाईनमध्ये पहिला, दुसरा, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस आणि थर्ड प्लेस जर कोणतेही वॉवेल्स आले तर ते आपण कसे रिप्रेझेंट करतो. जर फर्स्ट प्लेसचा अशा आउटलाईनमध्ये वॉवेल आला तर फर्स्ट प्लेस हे येईल त्याचं, सेकंड प्लेस हे. मात्र थर्ड प्लेस इथं न देता आपण जो सेकंड स्ट्रोक असतो, हा जो सेकंड स्ट्रोक आहे, सेकंड स्ट्रोकच्या बिफोर साईड ही आफ्टर साईड, सेकंड स्ट्रोकच्या बिफोर साईडला इथल्या थर्ड प्लेसला वॉवेल द्यायचा, म्हणजे हे ठरेल इथलं थर्ड प्लेस. आता इथे जर वॉवेल आपण दिला तर हा वॉवेल याचा वाचायचा किंवा याचा आफ्टर साईडचा वाचायचा, इथे खूप कन्फ्युजन होते. त्यामुळं याचं हे फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, मात्र थर्ड प्लेस याचं हे न ठेवता आपण सेकंड स्ट्रोकचा बिफोर साईडला इथे थर्ड प्लेस द्यायचं. अशा अँगलची जर आउटलाईन आली तर हे फर्स्ट प्लेस याचं, हे सेकंड प्लेस, थर्ड प्लेस हे न होता त्याचं हे होईल. म्हणजे हा जो स्ट्रोक आहे या स्ट्रोकची बिफोर साईडला थर्ड प्लेसला द्यायचा. नंतर याचं फर्स्ट प्लेस हे, सेकंड प्लेस आहे, थर्ड प्लेस इथे न देता जो नेक्स्ट स्ट्रोक राहील त्याच्या बिफोर साईडला थर्ड प्लेसला इथे थर्ड प्लेस आहे. त्यानंतर याची फर्स्ट प्लेस आहे, सेकंड प्लेस आहे आणि थर्ड प्लेस याचं हे येईल. याची बिफोर साईडच्या थर्ड प्लेसलाच या पहिल्या स्ट्रोकचं थर्ड प्लेस इथे येईल. याचं पण फर्स्ट प्लेस आहे, सेकंड प्लेस आहे आणि थर्ड प्लेस याचं इथे येईल या स्ट्रोकची बिफोर साईड. तर हे होतं आपलं इंटरव्हेनिंग वॉवेल आणि त्यांच्या प्लेसेस.